पालखी तर गेली आणि आता आम्ही आमचा अवतार घरी येऊन चेक करत होतो, कारण आमचं एवढा वेळ तर लक्ष जगाच्या मालकाच्या मिरवणुकीमध्ये होतं. आणि त्यानंतर आमचा घरचा अवतार चेक केला आणि गावात तर अख्खे फक्त भंडाराच होता सगळ्या रस्त्यावरती आणि अंगावरती. आणि त्यांनी सांगितलं होतं की आज आंघोळ्या करायच्या नाहीत, तर हे असंच ठेवायचं होतं आणि उद्या आंघोळ्या करायच्या होत्या. तर आता रात्र झाली आहे आणि आता आम्ही निवांत सगळे गप्पा मारत बसलो होतो. आणि आमच्या अविनाश आणि रमेश पालखीला वाटेला गेलेले होते, ते आलेच नव्हते. तर त्यांची वाट पाहता आम्ही खूप रात्रीच्या गप्पा मारल्या, कारण आता पालखी तर झाली पण आता आपली जबाबदारी वाट बघत असते. आणि जबाबदारी म्हणजे कारण कंटाळा तर एवढा आलेला आहे, झोप घ्यायची होती, पण जबाबदारी पुढे हा कंटाळा थकवा हा काय प्रकार नसतो. आपली जबाबदारी आपलं घर आपली वाट पाहत असतात. त्यामुळे आम्ही पहाटेच निघालो आणि सगळ्या रस्त्याने भंडारा झाला होता गावामध्ये. तर त्यानंतर आता आम्हाला पुण्याला यायचं होतं, तर रस्त्याने पहाटे लवकर गेलं तर गर्दी नसते आणि हे ऊसाचे ट्रॅक्टर रात्रभर चालू असतात. आणि त्यानंतर भूक लागली मुलांना, त्यामुळं नाश्ता करायसाठी थांबलो होतो, पण आम्ही असंच आल्यामुळे थोडं फ्रेश झालो आधी. आणि त्यानंतर आपापल्या आवडीचा नाश्ता मागवला. आणि गावाला येताना पाऊल तर फार जड झालेले असतात, कारण सगळं आयतं असतं, एन्जॉय असतो, कामं निवांत सगळे असतात. त्यानंतर आता आमच्या आवडीचा नाश्ता आम्ही एन्जॉय केला, चहा घेतला. आणि आम्ही प्रत्येक वेळेस येताना इथंच नाश्ता करतो यवतमध्ये आणि जाताना जे भिगवणमध्ये. तर असंच आमचं ठरलेलं असतं, कुठं जेवायचं कुठं नाश्ता करायचं ते एकाच ठिकाणी करतो. त्यानंतर नाश्ता केल्यानंतर परत आमचा प्रवास चालू झाला पुण्याच्या दिशेने. आणि आता गावाला सकाळी आमच्या गुड्डूला माहीत असतं की पुण्याला आलो आहे, कारण तो झोपलेला असतो प्रत्येक वेळेस आम्ही येताना आणि आम्ही पहाटेच येतो कधी पण, त्यामुळे त्याला माहीत नसतं. तर इथं आल्यानंतर त्याला कळतं पुण्याला आलो आहे. आणि आता हा रस्ता तर ट्रॉफिकचे ज्याची भीती असते त्याच्यासाठी लवकर निघालेलं असतं, तेही परत हडपसरपर्यंत आलं परत तेच चालू होतं. तर आता आम्ही घरी पोचलो आणि घरी आता आवरायचं आहे. आणि इकडं आले की कंटाळा आलेला असतो, पण मुलांची शाळा आणि यांना पण कामाला जायचं होतं, त्यामुळं आम्ही टायमिंगवरती सकाळी घरी पोचलो होतो. आणि घरी आले की फोन करून सांगावं लागतं पोचला आहे म्हणून. तर असा होता माझा प्रवास.